नमस्कार, मी सुनंदा जोशी तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर सध्या दिवाळी चालू झालेली आहे आणि आज आहे धनत्रयोदशी। सो धनत्रयोदशीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। आणि त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही धन्वंतरी देवीची पूजा करणार होतो, तीच मी इथं मांडणी करते आणि तेव्हाच मी व्हिडिओ चालू केलेला आहे। सो सगळ्यात पहिल्यांदा मी चौरंग घेतलेला आहे, त्याच्यावरती एक लाल कापड ठेवलेलं आहे आणि नंतर हे अष्टकमळ काढून घेतलेले आहे, जे की तांदळानं काढले मी। आणि तिथं मी स्थापित केलेला आहे कलश। आता कलश जो आहे ना, तो कलशामध्ये मी काय केलं आहे, कलश पहिल्यांदा कुंकवानं डिझाईन केलेली आहे। जसं की तुम्ही लाईन दिसत असतील तशाच मी लाईन काढून घेतलेल्या आहेत बाहेरच्या साईडनं। आणि त्यानंतर कलशामध्ये पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडेसे तांदूळ, एक सुपारी आणि एक नाणं टाकलेलं आहे। जर तुमच्याकडे चांदीची कॉईन असेल ती जरी टाकला तरी चालू शकतं। आणि जसं तुम्ही बघताय त्या पानाची विड्याची जी पानं आहेत ना, ते पानं मी बाजूनं लावलेली आहेत आणि एक नारळ ठेवलेला आहे। आणि त्यानंतर इथं मी जे सुपाऱ्या घेतलेल्या आहेत, जे की मला पूजायच्या आहेत गणपती आणि महालक्ष्मी म्हणून, त्याच्यासाठी। सो पहिला त्यांची शुद्धी करून घेतलेली आहे मी आणि त्यानंतर मग इथं तांदूळ ठेवलेत आणि त्या तांदळांवरती इथं मी गणपतीची स्थापना करून घेतलेली आहे। आणि ह्या सगळ्या पूजेला सुरुवात करण्यापूर्वीच मी देवाजवळचा मेन दिवा जो होता तो लावून घेतलेला होता, त्यामुळं इथं स्पेसिफिकली मी परत दिवा आत्ता लावलेला नाही, सगळी मांडणी करून झाल्यानंतर मग दिवा लावेन असं ठरवलं। सो गणपतीची मांडणी करून झाल्यानंतर गणपतीच्याच उजव्या साईडला मी महालक्ष्मीची मांडणी देखील करून घेतलेली आहे, जसं तुम्ही इथं आता व्हिडिओमध्ये बघताय त्या पद्धतीनं। आणि जसं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे तसं आता पूजा धन्वंतरीची म्हटलं तर धन्वंतरीचा फोटो तर हवाच। सो धन्वंतरी देवीचा जो फोटो आहे तो देखील मी इथं ठेवलेला आहे, त्याला देखील आता इथं थोडेसे तांदूळ वाहून घेते आणि नंतर मग बाकी पूजा कशी मांडते हे तर तुम्ही बघतच असाल। आणि बऱ्याच जणांना माहीतही असेल ही धनत्रयोदशी आपण का सेलिब्रेट करतो ते। सो असं म्हटलं जातं की समुद्रमंथन ज्या वेळेला झालं त्यावेळेला धन्वंतरी देवी जी आहे ती अमृताचा कलश घेऊन बाहेर आली होती आणि धन्वंतरी देवीलाच आरोग्याचं, आयुर्वेदाचं प्रतीकही मानलं जातं, त्यामुळे आजच्या दिवशी धन्वंतरी देवीची पूजा केली जाते असं मानलं जातं। सो इथं सगळी मांडणी बघताय तसं हे 5 जे आहेत मडकी जे आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे धान्य मी बनवून घेतलेली आहे, जसं तुम्ही इथं बघताय त्या पद्धतीनं। जी घरी तुमच्या अवेलेबल असतील ती कडधान्य तुम्ही भरून घेऊ शकता, असं मी व्हिडिओमध्ये पाहिलं होतं। सो त्याच पद्धतीनं मी इथं डाळी घेतलेल्या आहेत, त्यानंतर काही कडधान्य घेतलेत, तांदूळ आहेत आणि थोडे शेंगदाणे आहेत ते देखील घेतलेले आहेत इथं मी। आणि त्यानंतर धान्याची देखील मी इथं पूजा करून घेतलेली आहे। धान्याची पूजा करताना आपल्याला मनात बोलायचं आहे की आपल्या घरी धान्याची कधीही तुटी पडू नये असं म्हणून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर ही सगळी मांडणी करून झाल्यानंतर जसं तुम्ही आता इथं बघताय त्या पद्धतीनं इथं दिवा लावून घेते आहे मी। ही जी पूजा आहे ना, ही आमच्या गावाकडं आजच्या दिवशी काही केली जात नाही, पण आता मी बरीच एक 5-6 वर्ष झाली इथं बघते की पूजा केली जाते धनत्रयोदशीची। सो हे मला छान वाटलं, म्हणतं आता आपण नवीन घरी शिफ्ट झालोच आहोत तर आपल्या घरी आपण ही पूजा करायला काहीच हरकत नाही, म्हणून मी ही मांडणी करून घेतली आणि पूजेला सुरुवात करते। आणि काही जण आजच्या दिवशी पूजेला झाडू लावतात, काही जण लक्ष्मी पूजना दिवशी लावतात। सो आमच्याकडे दोन्ही दिवशी देखील ठेवलं जातं। सो मी आज इथं ठेवलेला आहे झाडू देखील आणि त्यानंतर एक पानाचा विडा देखील मी मांडून घेतलेला आहे धन्वंतरी देवासाठी। आणि नंतर असं म्हटलं जातं की आजच्या दिवशी धन्वंतरी देवीला जो नैवेद्य केला जातो तो धन्याचा आणि गुळाचा असतो। सो मी इथं तेच नैवेद्य देखील ठेवलेला आहे। त्यानंतर जे काही मांडणी केलेली होती त्याला हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलं व्यवस्थित, जसं गणपती, महालक्ष्मी, त्यानंतर कलश स्थापना जे केलेली आहे ती, त्यानंतर धन्वंतरीच्या फोटोला आणि जे काही धान्य आपण पूजलेलं आहे त्या सगळ्या धान्याला देखील आपण इथं आता हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे। आणि इथं अशा पद्धतीनं जसं तुम्ही आता बघताय त्या पद्धतीनं पूर्ण मांडणी माझी करून झालेली आहे। आणि पूजेला अजून आम्ही सुरुवात केली नव्हती, ही सगळी मांडणी करून झाल्यानंतर पूजा करायची होती। आणि फायनली ही अशी इथं मांडणी दिसते आहे, जसं तुम्ही आता बघता आहात व्हिडिओमध्ये। ही जी मांडणी आहे तो तुम्ही मंदिरातच केली तरी देखील चालू शकते,
आणि त्यानंतर ना लावण्य माझी मुलगी जी आहे ना ती मध्ये मध्ये येत होती, त्यामुळं पटपट होईल अशी एक छोटीशी रांगोळी काढून घेतली, कारण ती म्हटलं रांगोळी घरभर पगळवणार, त्यामुळे अगदी साध्या सोप्या पद्धतीनेच आपण रांगोळी काढूया म्हणून अगदीच साधी रांगोळी इथं काढून घेतलेली आहे मी चौरंगाच्या साईडनं. तसं बघितलं तर हे पहिल्यांदा काढायला पाहिजे, रांगोळी काढून नंतर सुरुवात करायची असते, पण आता मुलीपुढे काय सांगू नाही शकत, त्यामुळं थोडंसं प्रोसेस उलटी झाली माझी इथं. आणि त्यानंतर मग सगळी मांडणी झाल्यानंतर अशा पद्धतीनं आम्ही पूजा करून घेतली. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पूजेला सुरुवात करताना सगळ्यात पहिल्यांदा तर गणपतीची आरती म्हटली जाते, तसंच आम्ही पहिल्यांदा गणपतीची आरती म्हणून घेतली, त्यानंतर बाकी 1-2 आरत्या देखील म्हटल्या. आणि आम्हाला धन्वंतरी देवीची जी आहे आरती स्पेसिफिकली म्हणता काही येत नव्हती, त्यामुळे मी ती मात्र मोबाईलवर लावली होती आणि ती देखील मी इथं चालू केली होती. सो अशा पद्धतीनं माझी इथं पूजा जी आहे ती पूजा संपन्न होत आलेली होती. आणि पहिलंच वर्ष होतं पूजेचं, त्यामुळं काही चुकाही झाल्या असतील आमच्याकडून. सो नेक्स्ट इयर झाल्या असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा, नेक्स्ट इयर त्या नक्कीच आम्ही सुधारू. आणि फायनली इथं जो धने आणि गुळाचा नैवेद्य ठेवला होता तो आम्ही धन्वंतरी देवाला दाखवून घेत होतो. या सगळ्यामध्ये फक्त एकच गोष्ट राहिली, ते म्हणजे यमदीपदान, ते माझ्या लक्षात राहिलं नव्हतं, त्यामुळे जसं तुम्ही बघितलं ना त्या पद्धतीनं धन्वंतरी देवीची पूजा, देवाची पूजा तर आम्ही आता केलेली आहे. हे पहिलंच वर्ष आहे जेव्हा मी धनत्रयोदशीची स्पेशल पूजा अशी केलेली आहे. आमच्या गावाकडं अशी स्पेशल पूजा काही केली जात नाही. सो यावेळेला जर व्हिडिओ बघताना तुम्हाला काही कमी जास्त जाणवलं असेल तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण पहिलंच वर्ष आहे, जर चुका झाल्या असतील तर त्या मला दुरुस्तही करता येतील नेक्स्ट इयरला, त्यामुळं. आणि अशी साधी सिंपलच पूजा केलेली आहे. आणि आता दारात दिवे वगैरे लावून घेतलेत, पण आज गॅलरीत काही आज नाही लावले, पाडव्या लक्ष्मीपूजनापासून गॅलरीमध्ये लावूया म्हटलं दिवे. सो आज बाहेर चौकटीजवळ मात्र दिवे लावले. त्यानंतर आता पूजा आवरले आणि इथून पुढं आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे. सो ते करून घेते. ते जर शेअर केलं तर व्हिडिओ खूपच मोठा होईल, त्यामुळं हा व्हिडिओ इथंच थांबवते. आणि जसं मी व्हिडिओ बघितलेला नाही, 1-2 व्हिडिओज मी बघितलेले कसं करायची पूजा, त्या पद्धतीनेच मी पूजा करायचा प्रयत्न केला आहे. आता कितपत योग्य आहे अयोग्य आहे माहिती नाही, पण श्रद्धा महत्त्वाची आहे. आपण मांडणी कशी करतो काय करतो ते नाही, तर खूप श्रद्धेनं पूजा करून संपलेली आहे आमची आता. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर मेक शुअर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की कराल. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.